वडगाव बुद्रुक, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव. आम्ही परंपराने आमच्या वीरांचा कार्यक्रम आम्ही साजरा करतो. पण वीरांचा कार्यक्रम म्हटल्यानंतर ते परंपरानुसार आमची पहिल्यापासून जी आहे घरानुसार, म्हणजे का सगळ्यांच्या नातेवाईक वगैरे आम्ही सगळ्यांना बोलवतो आणि बकरा म्हणून आम्ही एक वीरांना ते तारणधन करतो. आणि आमच्या गावात पहिल्यापासून म्हणजे वीर म्हणजे सगळ्यापासून आमच्या वडगाव गावात प्रसिद्ध आहेत. आणि वीर पहिला आम्ही कुठलंही लग्न कार्यात पहिलं आमचं कार्य म्हणजे वीर म्हणून आम्ही पहिले साजरं करतो, नंतर लग्न कार्य साजरं करतो, देव म्हणून आम्ही साजरं करतो. पण ते परंपरा आम्ही जी साजरं केली आहे ती आमच्या वडगाव गावात सगळ्या ज्या भाऊबंदी सगळे आमचे जे रहिवासी आमचे गाववाले सगळे त्यांना बोलून आम्ही हा सण साजरा करतो. आणि आमचे जे संस्थापक आहेत आपले प्रकाश लिंगायत यांनी जी आम्हाला ती प्रोत्साहना दिली, त्यांनी जे आमचा व्हिडिओ हे केला यूट्यूबमध्ये त्यांनी दाखवला आहे, त्यांचं अभिनंदन करतो. 2 शब्द माझे संपवतो. जय वीर महाराज की जय.
नमस्कार, मी ॲडव्होकेट नितेश वाघ. मी मूळ राहणार, माझं गाव जे आहे ते वडगाव आहे. तसेच असं म्हणतात की प्रत्येक 10 मीटर किंवा 10 किलोमीटरला गावातली जाती प्रजाती आणि प्लस त्यातली भाषा ही बदलत जाते. आज वडगाव या गावात एक कार्यक्रम आम्ही करतो आहोत. इराणचा कार्यक्रम म्हणून म्हणतात त्याला. इराणच्या कार्यक्रमाची छोटी एक 10-5 मिनटाची मी माहिती देऊ आपल्याला इच्छितो. इराणच्या कार्यक्रमाबद्दल म्हणायचं झालं की मी त्या कार्यक्रमाबद्दल सांगण्यासाठी खूपच लहान आहे, कारण ह्या कार्यक्रमाची इतिहास सांगण्यासाठी आपल्याला जे वरिष्ठ मंडळ आहेत आपल्याकडची त्याच्याकडनं इत्थंभूत माहिती मिळू शकते. पण मला जेवढं माहिती आहे, जेव्हापासून मी लहानपणापासून ज्या गोष्टी बघत आलेलो आहे त्या गोष्टींबद्दल फक्त 2 मिनटं सांगू इच्छितो. इराणचा कार्यक्रम बेसिकली असे असतात की जे ईर असतात त्या इरांना सजवलं जातं. त्या इरांना सजवून त्यांच्या हातात तलवार दिली जाते. त्या तलवारीवर लिंबू लावून ते देवाची पूजा अर्चा करून घरात पहिले पूजा अर्चा केली जाते. घरातनं पूजा अर्चा करून संपूर्ण गावातून मिरवणूक काढून त्या मिरवणुकीची पूजा करून त्या मिरवणुकीत प्रत्येक ईर म्हणजे ईर जो व्यक्ती बनलेला असतो तो एक प्रकारचा देव असतो. तो ईर नाचवला जातो. जवळपास 5 माझ्यामध्ये 5 इरं असतात. ती 5 इरांची घरातनं पूजा करून ते 5 इरं निघून घरातनं संपूर्ण गाव नाचवून मग इराच्या ठिकाणी जे देवस्थान मांडलेलं असतं इराणचं, त्या देवस्थानी आपले जे बोकड आहेत घेतलेले इराणसाठी, जे काय म्हणतात त्याला बळी देणार आहोत आपण इराणसाठी. जे बळी दिलं जातं ते देवाच्या आसनस्थ होऊन देवाच्या चरणी जाऊन आम्ही तो बळी देतो. आणि तो बळी दिल्यानंतर ते पूजा अर्चा करून संपूर्ण जे गाव आलेलं असतं, जे नातेवाईक मंडळी आले असतात, जे पाहुणे मंडळी आले असतात, त्यांचा सन्मान करून ती जी बळी दिलेली बोकडं आहेत त्यांचं पूर्ण जेवणाचं नियोजन हे आपण ह्या गावात करत असतो. मी जेव्हापासून लहान होतो ते जे आजपर्यंत मी बघत आलो आहे ती आजपर्यंतची प्रथा ही अशीच आहे. हेच फक्त मी शॉर्टमध्ये सांगू इच्छितो की इराणमुळे देवाची कनेक्टिव्हिटी अजून आमच्यापर्यंत आहे असं म्हणायला हरकत नाही. जय महाराष्ट्र.